राधे कृष्ण फ्रेंड्स, आज मी तुम्हाला कोट कॉलर ब्लाऊज कसं कट करायचं आणि कसं शिवायचं ते दाखवणार आहे. आता या कॉलरमध्ये आपण एक्स्ट्राची कॉलर काढलेली नाही आहे. आपण कपड्यामध्येच कॉलर कशी कट करायची आणि ती कशी शिवायची हे बघणार आहोत. इथं आपल्याला बक्रमचाही वापर करायचा गरज नाही आहे. आता इथं उंची घेतलेली आहे. तुमची उंची जितकी असेल त्याप्रमाणे तुम्ही उंची घ्या. आता इथं शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर ही मी 7.5 इंचाची घेतलेली आहे आणि खाली पण 7.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि त्याची सरळ रेष आपण ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. छाती तुमची जितकी असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या. मी इथं 9.5ची छाती टाकलेली आहे. आता शिलाई मार्जिन आपल्या मनावर घेऊ शकता. मी 1.5 इंच किंवा 2 इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता. आता आत पाऊण इंच घ्यायचं आहे आणि वरच्या टोकाला आपल्याला हे पॉईंट मिळून घ्यायचा आहे. त्या पॉईंटपासून आपल्याला 1.5 इंच आत घेऊन पाठीमागल्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता कमरेचं माप टाकायचं आहे. कंबर तुमची जितकी असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या आणि एक्स्ट्राचं आपल्याला 2.5 इंच ते 3 इंच घ्यायचं आहे. सरळ रेष ओढून घ्यायची आणि आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. आता पाठीमागल्या गळ्याचा आकार आपल्याला देताना 3 इंचावर रुंदी आणि उंची 1/2 इंच घेतलेली आहे. असा गोलाकार शेप द्यायचा आणि कट करून घ्यायचं. इथं आपल्याला शोल्डर डाऊन 1/2 इंच केलेली आहे. याच पद्धतीने आपण पूर्ण कट करून घेतलेले आहे. बॅक साईड झालेली आहे. आता फ्रंट साईडला आपल्याला जॉईंट जे कपडा असतो तो एकसारखा घ्यायचा आहे. आता मी इथं अस्तर पुरत नव्हतं त्यामुळे तिथे जॉईंट देऊन घेतलेलं आहे. 3 इंचावर एक खूण करून घ्यायची. 3 इंचावर एक खूण केल्यानंतर त्याची सरळ रेष करून आपल्याला ती पट्टी दुमटून ठेवायची आहे. याच पद्धतीने तुम्ही पट्टी फोल्ड करून ठेवा आणि याच्या पुढे आपल्याला माप घ्यायचे आहेत. वरच्या साईडने 3 इंच घ्यायचं आहे म्हणजे ही आपल्या कॉलरसाठी झालं. 3 इंचावर एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि त्याच्या खाली आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे. आता पाठीमागली उंची मी 15 इंचाची घेतली होती. समोरची उंची ही आपल्याला 16 इंचाची घ्यायची आहे. तुमची जितकी उंची असेल त्यात 1 इंच एक्स्ट्राचं घ्या. आता कंबर जितकी आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे. आता मी तर 1 टक्समध्ये करते. कंबर जितकी घेतली तितकी कंबर टाकून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला टक्ससाठी 2 इंच आणि शिलाई मार्जिन 2 इंच याप्रमाणे घ्यायचं आहे. इथं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर 7.5 इंचाची घेतली होती, आपण तितकीच टाकलेली आहे. ही सरळ रेष ओढून घ्यायची आणि मोंडा पण आपल्याला 7.5 इंचाचाच घ्यायचा आहे. आता इथं छातीचं माप टाकायचं आहे. छातीचं माप हे 9.5 इंचाचं आहे. त्यात आपल्याला 3 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे म्हणजे आतला टक्स आणि शिलाई मार्जिन मिळून. आता पाऊण इंच आत घ्यायचं आहे आणि त्या पाऊण इंचाच्या आतच्या कोपऱ्यापासून आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आणि तिथून आपल्याला 1 इंचावर एक मार्क करून समोरच्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता कमरेच्या साईडने आपल्याला 1 इंच वर घ्यायचं आहे आणि ती तिरकी रेष आपल्याला टक्सच्या पॉईंटपाशी आणून जोडायची आहे. टक्स ही मी 4.5 इंचावर घेते. पाऊण इंच या साईडने पाऊण इंच आणि या साईडने पाऊण इंच वरून आपल्याला 10.5 इंचावर टक्स पॉईंट घ्यायचा आहे. हा पाऊण इंच आणि या साईडने पाऊण इंच असा आपल्याला टक्स मिळेल. हे झाल्यानंतर आपल्याला वरच्या रेषेपासून आपल्याला 3 इंच खाली यायचं आहे आणि आतमध्ये 2.5 इंच यायचं आहे. आता शोल्डर डाऊन ही आपल्याला पाऊण इंचाची करायची आहे. कटिंग करून घ्यायची. आता जिथं 2.5 इंचाचा पॉईंट होता तितकंच आपल्याला कट करायचं आहे.
हे मेन कपडा आहे, त्या कपड्याची कटिंग करून घेतलेली आहे मी. आता कपडा हा सोयीची साईड ठेवलेला आहे आणि अस्तर त्यावर ठेवून आपल्याला सरळमध्ये टीप मारायची आहे. जिथं आपण फोल्ड बाजू केली होती 3 इंचाची ती पट्टी आपल्याला सरळमध्ये टीप मारायची त्या साईडने. कपडा व्यवस्थित प्रेस करून घ्या. बाकीचा कपडा कट करून घ्यायचा आणि पलटी करून आपल्याला अस्तरवर दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकणं झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मेन कपड्यावर एक टीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपला कपडा व्यवस्थित असा बसेल. मी टीप मारते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आता ही पूर्ण आपली टीप मारणं झाल्यानंतर आपण पूर्ण अस्तर बरोबर ठेवून पूर्ण ब्लाऊज पीसला शिलाई मारून घेणार आहोत. ही कॉलर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. या कॉलरला मी कुठेच बक्रम किंवा कॉलर एक्स्ट्राची जोडलेली नाही आहे. अस्तर बरोबर शिलाई झाल्यानंतर शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं. आता हे आपले 2.5 इंचाचा जे पॉईंट होता तो बघायचा व्यवस्थित आणि 3 इंचाची जी पट्टी आपण फोल्ड केली होती ती पट्टी फोल्ड करून घ्यायची आणि जे 2.5 इंचाचा पॉईंट होता तिथं आपल्याला कट द्यायचा आहे. याच पद्धतीने द्या आणि कट देताना लक्ष करा की खाली आपला कट जास्त जाणार नाही आणि त्या कटावर आपल्याला असा त्रिकोण आकार येईल या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. याच पद्धतीने शिलाई मारून घ्या. शिलाई मारणं झाल्यानंतर दोन्ही साईडने मी शिलाई मारलेली आहे, बघू शकता तुम्ही. त्याला आपल्याला ओपन करायचं आहे. उलटी साईड होती ती सोयीची करून घ्यायची आहे. त्याचा कोपरा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. प्रेस करून घ्या वाटलंच तर. आणि हे बघा, बघू शकता तुम्ही, ही आपली कॉलर अशी दिसते. हा पाठीमागला भाग आहे. शोल्डरवर शोल्डर ठेवून आपल्याला पूर्ण शोल्डर जोडून घ्यायचे आहे. शोल्डर जोडणं झाल्यानंतर आपल्याला पाठीमागलाही आकार व्यवस्थित ठेवून तो शिलाई मारून घ्यायचा आहे याच पद्धतीने. आणि आपली कॉलर तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान अशी दिसते. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. राधे कृष्ण.